सध्या मुलींची संख्या कमी आणि मुलांची संख्या जास्त झाली आहे. त्यामुळे मुलांचे लग्नाचे वय संपत आले तरी लग्न होत नाहीत. असे अनेक तरुण आहेत की त्यांची 40 वर्ष पार होत आली आहेत तरी त्यांना मुलगी लग्नाला मिळालेली नाही. मग काहीतरी जुगाड करून पैसे देऊन एखादी मुलगी आणायची आणि तिच्याबरोबर लग्न करायचे आणि पुन्हा तीच सुहाग रात्रीच्या दिवशी अंगाला हात सुद्धा लावून देत नाही आणि दुसऱ्या दिवशी कळते की नवीन लग्न झाले आणि नवरी पळून गेली. आजपर्यंत आपण अशा अनेक घटना ऐकल्या आणि आपल्या परिसरातही घडलेल्या आहेत. मात्र अशाच प्रकारची आजची घटना आहे. पण या घटनेच्या कथेमध्ये जो तरुण आहे त्याने अशी शक्कल लढविली की ती जर तुम्ही ऐकाल तर तुम्ही सुद्धा म्हणताल तरुण खूप हुशार निघाला. तर आपण कथा सुरू करण्यापूर्वी विनंती आहे की आपण चॅनल सबस्क्राईब करा. नवीन घटना कथेच्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्हाला आनंद होईल. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील एक खेडेगाव आहे. या खेडेगावातील आजची सत्य घटना आहे. पण कोणालाही आपल्याला बदनाम करायचे नाही, त्यामुळे आपण त्यांची नावे घेऊ शकत नाही. तर कथेला आरंभ करू. बुलढाणा जिल्ह्यातील खेडेगाव आहे. या गावात रामप्रसाद देठे, काल्पनिक नाव, नावाचा एक तरुण आहे. घरी शेती आहे. त्याचेही शिक्षण चांगल्या प्रकारे झाले, पण त्याला काही नोकरी मिळाली नाही. त्यामुळे आई-वडिलांनी त्याला शेतीच्या कामात गुंतवले. रामप्रसाद हा आधुनिक शेती करण्याचा प्रयत्न करत होता. त्यामध्ये त्याला यश देखील आले होते. घरी पाणभरती शेती, त्यामुळे नगदी उत्पन्न सुद्धा चांगले. पण घरात एकुलता एक असलेला रामप्रसाद याच्याकडे जरी पैसा शेती असली तरी त्याला काही लग्न करण्यासाठी मुलगी मिळेना. त्याच्या पाहुण्यांमध्ये मुलगी पाहण्यासाठी तो गेला होता, पण मुलीच्या घरच्यांनी मुलगी देण्यास नकार दिला. अशा प्रकारे अनेक ठिकाणी रामप्रसाद याला सोडावे लागले. अनेक ठिकाणी तर नोकरी नाही म्हणून मुलगी देत नसल्याचे सांगण्यात आले. रामप्रसाद याचे आयुष्य तर असेच वाऱ्यासारखे उडून जाऊ लागले होते. आयुष्यात संसाराचा योग नाही असेही मित्र बोलू लागले. तसे मित्रही बिना लग्नाचे होते. रामप्रसाद याचे वडीलही शोध घेत होते. नातेवाईकही कुलीचा शोध घेत होते, पण जुगाड काही कुठे जुळून येत नव्हते. पण योगायोग पहा, रामप्रसाद याच्या आयुष्यात चांगले दिवस येण्याचे योग आले होते. कारण त्याला एका नातेवाईकांनी फोन केला की एक मुलगी आहे, पण त्यासाठी आपल्याला पैशाचा बंदोबस्त करावा लागेल. मुलगी जर तुला पसंत पडली तर लग्न करायला काहीच हरकत नाही. रामप्रसाद याच्याकडे पैसा होता, त्यामुळे त्याला आता उकळ्याच फुटू लागल्या. आता लग्न होणार, त्यामुळे माझाही संसार उभा राहणार असे रामप्रसाद याला वाटू लागले. जो काही पैशांचा विषय होता तो पैशांचा विषय त्याने कोणालाच सांगितला नाही. पाहुण्यांनी त्याला अकोला येथे मुलगी असल्याचे सांगितले. फक्त याविषयी कोणालाच काही सांगू नको असे पाहुण्यांनी रामप्रसाद याला सांगितले होते. त्यानुसार रामप्रसाद हा एक दिवस अकोला येथे पोहोचला. त्या ठिकाणी गेल्यानंतर मुलीच्या घरी बैठक झाली नाही, तर पाहुण्यांनी एका हॉटेलमध्ये मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम पार पाडला. त्या ठिकाणी रामप्रसाद याने मुलीला पाहिले. मुलगी सुंदर होती. तिचेही वय थोडे झालेले वाटत होते. मुलीच्या नातेवाईकांनी रामप्रसाद याला मुलगी पसंत असल्याचे विचारले. तेव्हा रामप्रसाद याने तरुणीचा परिचय करून घेतला, तर तिने तिचे मानसी नाव असल्याचे सांगितले. घरची परिस्थिती गरीब आहे. वडील लहानपणीच आम्हाला सोडून गेले. आई आहे, पण मोलमजुरी करून खर्च भागवते असे मानसी रामप्रसाद याला सांगत होती. रामप्रसाद तर खूपच आनंदी झाला होता, कारण मानसीच्या पाठीमागे कोणीच नव्हते. त्यामुळे त्याने लग्नाला होकार दिला. पण त्या ठिकाणी मानसीची आई आलेली नव्हती, तर त्या ठिकाणी जी मध्यस्थी होती ती महिला मानसीला घेऊन आली होती. तिच्याबरोबर इतर 2 पुरुष होते. शेवटी पाहुण्यांनी ठिकाण आणले आहे, त्यामुळे ते चांगले असणार असे म्हणून रामप्रसाद याने लग्नाला होकार दिला. पण मध्यस्थीने थेट पैशांचा विषय काढला. तुम्हाला मुलीला 2 लाख रुपये द्यावे लागतील आणि लग्नाचा खर्च करावा लागेल, अशा प्रकारे ठरलं. त्यावर रामप्रसाद याने देखील होकार दिला आणि मानसीचा मोबाईल नंबर सुद्धा रामप्रसाद याने घेतला. सुरुवातीच्या बैठकीला 1 लाख रुपये आणि लग्नात 1 लाख रुपये अशा प्रकारे सर्व काही ठरले. आता रामप्रसाद याला आयुष्यात संसाराचे सुख मिळणार होते. त्यामुळे हा विषय थोडाफार गावातही कळाला. त्यावेळी रामप्रसाद याच्या मित्राने रामप्रसादला ट्रोल करायला सुरुवात केली. पैसे देऊन आणलेल्या तरुणी जास्त दिवस राहत नाहीत, 2 दिवसात पळून जातात. आता हा विषय रामप्रसाद याच्या कानावर आणि चर्चेत आला. त्यामुळे रामप्रसाद याने तेच डोक्यात ठेवले. तरुणीच्या नातेवाईकांचा रामप्रसाद यांना फोन आला की दिवाळीच्या सुट्टीत लग्न करून टाकू. त्यावेळी रामप्रसाद याने आम्ही साध्या पद्धतीने मंदिरात माळ घालून लग्न करणार असल्याचे सांगितले. जास्त गाजावाजा करण्याची इच्छाही नसल्याचे रामप्रसाद याने सांगितले. एका बाजूला रामप्रसाद लग्न तर करू लागला होता, पण मनात होणाऱ्या पत्नीविषयी संशय सुद्धा होता की पत्नी पळून तर जाऊ नये. आणि शेवटी लग्नाचा दिवस आला. मोजकेच पाहुणे मंडळी रामप्रसाद आणि मानसीच्या घरचे होते. त्यानुसार शेगाव या ठिकाणी छोटेखानी कार्यक्रम पार पडला आणि लग्नही पार पडले. ठरल्याप्रमाणे रामप्रसादच्या वडिलांनी राहिलेले 1 लाख रुपये मध्यस्थी असलेल्या महिलेला दिले.
त्यावेळी मानसी हिने तिच्या आईची ओळख करून दिली आणि ठरल्याप्रमाणे सर्व काही अतिशय थाटात पार पडले. 4-5 वाजण्याच्या सुमारास सर्व कार्यक्रम उरकून रामप्रसाद हा पत्नी मानसीला घेऊन घरी आला. त्याच्या मित्रांनी फटाके वाजवून नवीन जोडप्याचे स्वागतही केले आणि सुरू झाला रामप्रसाद याच्या संसाराचा गाडा. आता या ठिकाणी रामप्रसाद याच्या डोक्यात जे चक्र फिरत होते ते काही निघून जात नव्हते. सुहाग रात्रीलाच पत्नी पळून जाईल का याची भीती मनात होती. त्यामुळे 5व्या दिवशी रामप्रसाद याच्या घरच्यांनी सत्यनारायणाचा कार्यक्रम ठेवला. सुरुवातीचे 2 दिवस काकण सोडणे आणि इतर देवदेवाच्या कार्यक्रमात गेला, पण 5 दिवस खूपच लांब सत्यनारायण ठेवला असे मानसीच्या घरचे म्हणू लागले. पण आमच्याकडे अशीच पद्धत असल्याचे रामप्रसाद याने सांगून टाकले. आता 3 दिवस जायचे होते. मानसी आणि तिच्या साथीदारांच्या मनात तर रामप्रसाद याला फसवायचे होते. पण रामप्रसाद या सर्वांचा बाप निघाला. रामप्रसाद याने 3ऱ्याच दिवशी मानसीला रूममध्ये गप्पा मारण्यासाठी बोलावले. जे काही पाहुणे मंडळी होते ते तर निघून गेले होते. घरी आई वडील होते आणि रामप्रसाद यांची बहीण. रामप्रसाद याने मानसीला त्याच्या रूममध्ये तर बोलावले, पण देवदेवाचा कार्यक्रम झाल्यानंतर आमच्यात सुहागरात्रच्या आधीच शरीर संबंध करावे लागतात. आता मानसीची अडचण झाली. रात्रीच्या सुमारास मानसी कोणालाही बोलू शकत नव्हती. रामप्रसाद याने मोबाईलही बंद केला होता. त्यावेळी मानसीने माझी तयारी नसल्याचे सांगितले. मात्र रामप्रसाद याने मानसीबरोबर शरीर संबंध केलेच. जी गोष्ट प्लॅनमध्ये नव्हतीच तोच प्रकार रामप्रसाद याने मानसीबरोबर केला होता. सुहागरात्रीला पळून जाण्याचा प्लॅन तर मानसी आणि तिच्या साथीदारांनी आखला होता, पण तो काही सक्सेस झाला नाही. आता मानसी हा झालेला प्रकार तर सासू सासऱ्यांना सांगू शकत नव्हती. तिने तिच्या साथीदाराला सर्व काही सांगितले. तेव्हा साथीदार हैराण झाले. आता सुहागरात्रीपर्यंत तर अंगाला हात लावू देऊ नको असे सांगितले. मात्र रामप्रसाद याने 2 दिवस मानसी एवढी ठोकली, मानसी हैराण झाली. आता सुहागरात्रीच्या दिवशी पूर्ण प्लॅन मानसी आणि तिच्या साथीदारांनी केला, पण रामप्रसाद याने देखील सत्यनारायणाला येणाऱ्या पाहुण्याकडे लक्ष देण्यास मित्रांना सांगितले आणि त्याने मानसीवर लक्ष ठेवले. सत्यनारायण झाल्यानंतर जो प्लॅन होता तो मानसी करण्यासाठी गेली, पण त्याच ठिकाणी तिच्या साथीदारासह मानसीला पकडले. सत्यनारायणाला सर्व गोंधळ झाला. जे साथीदार आले होते त्यांना पकडले. पोलीस केस करण्यापर्यंत प्रकरण गेले. पण आम्ही तुमचे पैसे देतो, मात्र पोलिसांच्या ताब्यात देऊ नका असे मानसी आणि तिच्या साथीदारांनी सांगितले. आम्ही पैसे घेऊन येतो असे म्हणून साथीदार गेले, मात्र ते काही परत आलेच नाही. आता मानसी एकटी पडली. त्यावेळी तिने सर्व काही खरं सांगितले. तिचे लग्न झालेले आहे, मात्र आमची टोळी एखादा तरुण लग्नाचा असला तर त्याच्याकडून पैसे घेतल्याने पळून जात असल्याचे सांगितले. हा प्रकार मानसीच्या पतीला सुद्धा माहीत नव्हता. तो नागपूर या ठिकाणी कंपनीत कामाला होता, मात्र मानसी माहेरचे निमित्त करून असे उद्योग करत होती. शेवटी हा सर्व प्रकार पतीच्या कानावर गेल्यानंतर त्याने मानसीशी 2 लाख रुपये देऊन रामप्रसादच्या तावडीतून सुटका केली. एक प्रकारे रामप्रसादने हत्यारही शांत केले आणि पैसेही त्याला परत मिळाले. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? रामप्रसादने केले ते योग्य होते की अयोग्य? प्रतिक्रिया व्यक्त करा. तर पुन्हा भेटू अशाच नवीन कथेसह. तोपर्यंत जय हिंद.